प्रायः अमुक श्लोकाची महाभारत कथा कल्पनसा. महाभारताचे अंतिम घट्ट अमुक श्लोकाची गोतासाची. अहंकाराने गेलाल तसले कौरव नाशलेची. शरणागती भाव असेल तसले पांडव विजय झालेची म्हणून. हे किती अहंकार असा कौरव लोकाले हंत हंताकची पडेचक मेळटा होता महाभारत कथा भितरी. पांडव लोक वनवास अज्ञातवास परिपूर्ण जावणूक नेनू. आमगेले भागा येऊत असले राज्य तुई देऊ का म्हणजे मागणी दुर्योधन मुखार दवरताची. दुर्योधन तिरस्कार करता तुमगे खंचे राज्य ना. जर तुमका राज्य जाऊ का युद्ध करून घ्या तुम्ही म्हण सांगून गेनू त्यांना खडा खंडेच्या अंगेनू सांगत की अनिवार्य असले प्रसंग युद्ध स्वीकार करत असले प्रसंग सगळं का येता अशी जाऊन गेनू हे ठिकाणी पांडवार पाळल्या भितरी युद्धात येता असलेली. त्या ठिकाणी कौरवाल पक्षा भितर बीची युद्धाचे उत्साहाचे वातावरण निर्माण जाता असा. पांडव लोक तिंगील पक्ष वाढून घेऊ का तिंगील युद्ध सैन्य वाढून घेऊ का म्हणून सांगेनो दुसतूच राजाकडे वचेंगेनो तुम्ही आमगे सपोर्ट करूया म्हणून मागता असलेली. हे कारण कौरव भीची दुसतूच राजाकडे वचेंगेनो तिंगेले सैनिकाले सहकार तिगे सैन्याक घेता असा. असले संदर्भ चलता असताना दुर्योधना दिसले हाय कृष्णाले वंशाची बी सहाय्य घेऊ का सहकार घेऊ का. यादव लोकाले विशेष असते सहकार माका प्राप्त हो का म्हणजे बदल तो सहजानुची मथुरे होता. मथुरे उचंगेनो कृष्णाकडे तिंगेले सहाय्य घेऊ का म्हणून विचारचे होता. ह्याने विचारचे गेले धर्मपाळचे संदर्भ. त्या संदर्भ भितरी भगवान श्रीकृष्ण विश्रांती घेताची पल्लांगा उंच निधी लुडताची. दुर्योधन येता येंगन पळयता कृष्ण निधून असा. आता जर त्याका हालून उठशिलेली राग आणते आणि सैन्य दिवत ना म्हणे कित करचे अशा त्याका हालून उठशीची योग्य नाही मग सांग विचार करू थोडे वेळ त्याने उठव पर्यंत बसश्या मग सांगण्याशी पळयता. भगवान श्रीकृष्णाले पायी मला एक खुर्ची असा मात्य मला एक खुर्ची असा. त्याक दिसता हाव राज हाव कृष्णा पायी मुळा बसचे हे केन्ना सुमने म्हण सांगे नो कृष्णाले मात्य मळाशील असते खुर्ची उचून बसता. ह्याने थोड्या वेळा भितरी अर्जुन बीची यादव लोकाले सहाय्य घेऊ का सहकार घेऊ का म्हणजे भावनेचेरी तो बीची कृष्णाला गेन पावता. तो बी भितर येता कृष्ण निधी लुडता मुखार पळयता तिकडे मात्य मळक दुर्योधन पहिले येऊन बसला. भगवंत निधून असा त्याके जागायची योग्य नाही. भगवंताने उठलतानाची तिकडे उलेले आले म्हणून सांगे नो अर्जुन तिकडे पायमुळा करा बनवता पायमुळा खुर्ची असले बीची तो खुर्ची बसना. भगवंताले आज्ञा घेऊच पहिले तिगेले लागी बसची योग्य नाही. आम्ही कितसची परमात्मा मकर सहनाची म्हणजे भावनेच्यारी हात गट्टी बांधून घेणू बाहू गोंगेनो तिकडे पायमुळा कचरा बोन असा. थोडे वेळ झाले सहजानुची भगवंताले
निद्रा कार्य समाप्त्यात आयले. भगवान श्रीकृष्ण दोळे सोडल्याची. दोळ सोडची भितरी तिंग पडली दिसची कोण पायमुळा आशित असले अर्जुनच नेवे. अशानो भगवान श्रीकृष्णाने सहजानोची अर्जुनाक विचारता असा, अयो अर्जुना केन्ना येईल तू, बरे गेले यो बस मग सांगे त्याक सांगता असची, सांगून उठून बसता असची. त्याचे संदर्भ भितरी संतन दुर्योधनाला स्वर, कृष्णा तू त्या किती पहिले लिहिता असा, त्या पहिले हा व्हायला सांगा, हा बी हंगा असा म्हणजे नो तो बी खुर्चीतून उठून गेनो. कृष्णाला मकार येता. त्यांना कृष्ण हो हो तू बी हंग पावला, मस्त संतोष झाले, मस्त संतोष झाले. जाल्यार मागील दृष्टीक पहिले अर्जुन पळकिना अशा सहज त्या कुलयले. तू बी म्हणजे म्हाका बेजार ना, तू सायडा आशिल्लो, मागील मात्य मुळा आशिल्लो, अशान म्हाका दिसलो ना तू. चिंते करनाका आयला बरे जाले म्हण सांगे न्हू. दोगो लोकांची कुशलोपरी विचारता. विचारून घे न्हू दोगो लोकांक आसन दिता, बसून घेया म्हणटा. दोगो लोक बसताची. सहजानोची विचारता असा, भगवान श्रीकृष्ण कशी येवची जाली तुम्ही हांगा. सहजानोची केन्नाची तुम्ही तुम्ही कार्या भितरी तत्पर जानाशिल तुम्ही अशी टाइम काणगेन येवची केन्ना कमीची. आज येवचे कारण कितें म्हणून त्यांना दोगो लोक एकू कंठा भितरी सांगता असची. आमगेली भितर युद्ध निर्णय जाला असा, त्याका तुमगे सहकार घेवका, यादव वंश लोकाले सपोर्ट घेवका म्हणून आयल्याची म्हणून सांगे न्हू. दोगो लोक एकू स्वरान सांगताची. त्यांना भगवंतू संतुष्ट्या सांगता असा, तुम्ही दोगो लोक एकूपटी सांगता असाची. आणि तुम्ही दोघं लोकची एकूपट आयले म्हणजे जाले 1-2 मिनिट जास्त कमी जाले. आता कित कर का म्हाका दुसरं वाट ना. आता तुम्ही दोघं लोक येऊन गेलाची एकूपटी मेळटा असाची, सांगता असाची. अशान म्हाका आता दोघं लोकांची सहाय करचे पडतले. कोण तरीची 1 तासा पयली की 1 दिवसा पयली केले असते रे हांवें तिंका सपोर्ट करीत आशिल्ले. जाल्यार अचानक तुम्ही दोघं लोक पावल्याची. दोगो लोक विचारता असाची. अशानू हांव दोगो लोकांची सहकार दितालो. जाल्यार दोगो लोकांची हांवें संपूर्ण जानू मागीर सैन्य वांटून येवचे जावत ना. अशानू हांव एक काम करता, हांव एक सायड मागीर एक सैन्य एक सायड, मागीर एक अक्षयणी सैन्य आसा अर्थात 1 लाख सैन्य आसा ते एक सायडा उरता, हांव एक सायडा उरता. अशें जावंक न्हू. तुमकां खंयची अपेक्षा आसा ते घेवीत तुम्ही. जर हांव जेवक म्हणलें आसतरी म्हाका तुम्ही तुमगे सहकार आपोवंक घेवीत ना. मागीर सैन्य कितें आसा ते सैन्य जेवक तुम्ही सैन्य घेवीत. खंयची जेवका तुम्ही ते निर्णय करया म्हण सांगे न्हू. दोगो लोकांक विचार करचे सोडता. विचार करून सोडचे सोडून घे न्हू. तेन्ना भगवंतू अर्जुना विचारता असा, अर्जुना तू पयली विचार, तुका खंयची आवका तू ते घे म्हणून. केन्ना अर्जुना दिकान पळोवंक गे न्हू भगवंतान अशें सांगले की तेन्ना दुर्योधनाक पुक सोरजांक गेले. अय्यो देवा मी अर्जुनाक बरें विचारता आस मो. जे अर्जुनाने तेगे सैन्य जावं काम जालें आसतरी 1 लाख सैन्य तेगे काम वचून सोडतात न्ही. आता अशें तशें दिवचें ना म्हण सांगे न्हू. दुर्योधन सांगता असा, कृष्णा हे कित करता तू. अर्जुना किंता पहिले हांव हांगा अशान म्हाका पयले अधिकारांक विचारचेक, तेका न्ही अधिकार. अशें तुवें म्हाका सांगता पयली विचारचेक म्हणगे न्हू हट्ट धरता. तेन्ना भगवंत सांगता, तू पयली विचे पुरो ना म्हणटना हांव. जाल्यार मागीर दृश्टी पयली पळयलो कोण अर्जुन न्हय. अशा न्हू पहिले तेका प्राशस्त्य. तो वयान तुगे एकदा ल्हान लोकांक पयले आमी म्हत्व दिवंक येता. अशें जावंक गे न्हू. तेका पयली प्राशस्त्य दिता आसा तो विचारू नंतर तो विचारी. हे दिकान दुर्योधनाक हात चिडूंक येता. अय्यो कितें जावंक गेले.
हाय बी जर पाणी म्हणाला बिलस तरी हे म्हाका मेळटशिले. आता उठ्ठूच किती जात की कितकी म्हणू भये बेची हांगे न्हू तिगले येद्राला बोन आसा. तेन्ना कृष्ण सांगता अर्जुनाक, अर्जुना तुका खंयची हावका तू ते आयकंगे. तेन्ना अर्जुनू भगवंता पांयपण सांगता, भगवंता तू सांगता असा एक दिकान तू उरता एक दिकान तुगे सैन्य उरता म्हणून म्हाका तुची जावका भगवंता. मागीर रथ कितें आसा तुय चली का, तुय ते युद्धा भितर मागीर सारथी कंगे न्हू सहकार दिवक म्हाका अशें म्हाका तू जावका म्हण केन्ना विचारता की. तेन्ना कृष्ण तथास्तु म्हणटा. दुर्योधना मना भितरी हा अशी हे पांडव लोका यद्दी बी बुद्धी ना. उच्चून ते एक मनुष्याक विचारला अश्यानोची ही कष्ट नष्ट तापत्रय पडले पांडव लोक. वनवास कंगेचे पडले, राज्य काण घेतले, उट्टू काण घेतले. अश्यानोची प्रायशा हिंक बुद्धी ना म्हणजे योग्य असा उरो मग सांगे नो. नंतर दुर्योधन कृष्ण सांगता असा भगवंता अर्जुनान तुका घेऊन जावं गेले आता जाल्यार आता म्हाका दुसरो उपाय ना. तुगे कितें सैन्य आसा ते म्हाका दी म्हण सांगे न्हू. कृष्णाकडे सैन्य विचारता. कृष्ण तथास्तु म्हणटा आणि सांगता दुर्योधना तुगे मना भितर संदेह उरचे पुरो. हांव पांडवारिकां गेल्लेरी युद्ध करूंक मुखार सरतलो म्हणून ना हांव युद्ध करूंक मुखार सरतना. अर्जुनान म्हाका सारथी घे म्हण सांगिल्लें आसा. हांव हे युद्धा भितर मागीर शस्त्र हस्त्र काही घेवचीत ना. हांव केवळ अर्जुनाक सारथी करता. अर्जुना खंयचे काना पुनर्का ते काम हांव करता अशें तूं कांय भिनाका म्हण सांगूंक गे न्हू. दोगो लोकांक धांडिता. धांडे नंतर आमकां कथा गुत्तासच अर्जुनाले सारथ्य जावं गे न्हू भगवान श्री कृष्ण हेडिकान बसल्याची. त्या ठिकाणी भगवान श्री कृष्णाले सैन्य यादव सैन्य त्या ठिकाणी गेले. अशें जावं गे न्हू प्रायशः संख्येचे लेक्काचेर तरी आमी विचार करूंक गेलेरी कौरवादिकांनी सैन्य संख्ये 11 अक्षोहिणी संख्ये अर्थात 11 लक्षांकिंत जास्ती लोक तिगे सैनिकांना आसाची. पांडवाले अक्षोहिणी संख्ये 7 उठो 18 जावक ते पुरा संख्ये. अशी जावं गे न्हू पांडवाल पक्षा भितर लोक कमी आसाची कौरवा पक्षा भितर लोक जास्ती आसाची. पांडव पक्षा भितर कृष्ण थंय युद्ध करतना आशिल्ले महारथी म्हळ्यार कोण दोग्गो लोक. एक अर्जुन आनी एकलो नंतर स्थरा भितर भीम हे दोग लोक मात्र. कौरवा पक्षात तशें नाही अतिरथ महारथ लोक थंय आसाची. स्वतः भीष्माचार्य, स्वतः द्रोणाचार्य, स्वतः कृपाचार्य हे महान जाल तसले अस्त्र विद्या पारंगत. तेजे बरोबर कर्ण असले अतिरथी महारथी थंय मस्त आसाची. तिंगे सैन्य व्हड हिंगे सैन्य बी सान हांगा अतिरथी महारथी बी सान जाल्लेरी 18 दिवसाचे कितें युद्धाचे अंतिम घट्ट आसा ते कितें म्हण जाले. पांडवाल पक्षा भितरी अतिरथी महारथी मस्त लोक ना जाले बीची. तिंगे सैन्य बल कमी असते बीची. अंतिम घट्टा भितरी पांडवच विजयी जाल्याची. कौरव लोक सर्वनाश जाल्ले म्हण जाले आसतरी आम्ही एक सत्य कळून घेवका जनबल मुख्य नाही भगवत बल मुख्य म्हण जिवना भितर आमकां खंय भगवंत उरता थंय आमकां केन्नाय विजय मेळटा. लोक खंय उरताची थंय सत्य उरता म्हणना, थंय न्याय उरता म्हणना, थंय नीत उरता म्हणना, थंय भगवंत उरता म्हणना. अशी जावंक न्हू कौरव कितें करता गेलो लोकां वाडोवंक येता गेलो तिगेल पक्ष उडकंक येता गेलो जाल्यार भगवंताक तेणें साथ्यान दवरून घेतलो ना. अशा अंतिम घट्टा भितर सर्वनाश जावंक गेलो. पांडव लोकांनी भगवंताक थिंगे लागीं दवरून घेतले. लागीं दवरून घेवन
तिने मुखार गेल्याची अशा तिने विजयी जाताची गेल्याची म्हणजे कथा ऐकल्यानंतर खंय भगवंतास की थंय विजय मेळटा, खंय भगवंतास की थंय सत्य उरता, खंय भगवंतास की थंय अप्रमेय जालत असते आनंद मेळटा म्हणजे सत्य आमका हे कथा दाखयता असा. पळया अर्जुनाने भगवंताकडे मागितले पण कितें, भगवंता तुम्ही मागितले सारथ्य कर का म्हणून, तुम्ही मागितले का येणं युद्ध कर का म्हणून बी मागल नाव अर्जुनाने केवळ मागिले तो मागिले सारथ्य द्या. आमक दिसता भगवंता सारथी कणी आणि तो ग बशिला किंवा उंची बसला म्हणून ते एक चित्रपटा दिसते चित्राचे चिंतने पळीचे गेले रे योग्य नोटचे पळो ना म्हणत आम्ही चालले रे अर्जुनाने किती कला भगवंता मुखार बसून घेतला किंवा फाटी असा हे मुख्याच चित्रण पळी का मी भगवंत मुखार असा फाटी कोण असा अर्जुन असा म्हणजे भगवंता मुखार तर रंगेनो किंवा हे फाटी काम करता असा अशी अनुची अर्जुन कित्यालो विजयी जालो कारण किती त्याने भगवंताक प्रथम स्थान दिलं असा त्या मुखार बसेल असा मुखार बसून घेनो किंवा हे काम करता असा भारतीय संस्कृतीची त्याची हो आम्ही केना भगवंता मुखार धरून घेऊ का आम्ही काम किती करता का करतावच का आम्ही काम भगवंतान कर का आम्ही केना मागचे नाही भगवंता मुखार धरून घेऊ का आमगे काम आम्ही कर का त्यांना खंडितान आमगे कार्य किती मेळटा होता आमका विजय मेळटा होता जय मेळटा होता आनंद मेळटा होता अशी जाऊन न्हू अर्जुन ते शिक्षण दिता असा तुम्ही भगवंता मुखार दवरया तुम्ही तुमगे काम करया तुमगे जीवना भितर विजयी मेळटा म्हणजे संदेश हे कथा आमका दिता असा अशानुची अर्जुनाने भगवंता मुखार बसून घेतले भगवंता यज्जा धरून घेतले यज्जा धरून घेनो ते काम तो करता गेलो अशान तो विजयी जालो. भगवद्गीतेचे अंतिम श्लोक असे असा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम म्हणून खंय प्रयत्न करत असलो धनुर्धार येत असलो अर्जुनास की खंय भगवान श्रीकृष्णास की थंय सहजानुची सर्व विधाचे अनुकूलता प्राप्तता म्हणजे गीतेचे अंतिम सत्य अर्थात परमात्मा पहिली उरका नंतर आम्ही उरकाची परमात्मा एकदा तरुण आम्ही काम करता वचकाची तर आमगे सगळे काम जाता म्हणजे एक संदेश हे कथा मध्ये असा अशी जाऊन आमगे हलका लोकांना चिंतन केले त्यांना अर्जुनाने भगवंता मुखार दवरून घेऊन युद्ध करून तो विजयी झाला म्हणजे असले री आम्ही बीची जीवन आहे तरी भगवंता मुखार दवरून घेऊक नेवे आंबीच जीवना भितरी भगवंताक प्रथम प्राशस देऊक नेवे आंबीच भगवंता भितरी जीवना भितरी भगवंताक प्रथम स्मरण करक नेवे म्हणजे बदलायची व आम्ही मालका लोकांनी उठाची विचारीची भगवंत स्मरण करका म्हणजे चिंतने आम्ही खांड डवलो असत उठाची भितरी प्रायशः भारतीय जाल्ले मात्र आम्ही कित करताची भगवंताले स्मरण करून उठताची याद उरतो मुख आज मस्तका भितरी भारतीयत्व जन्मात नास्विना भावनेतून कमी आलेले दुरंत विषय हे आमगे म्हालगड लोकाले चिंतन तुम गुतुरचे परो पहिले उठल भितरी आम्ही किती करताची दोन्ही हात घासून घेऊ कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले स्थिते गौरी प्रभाते करदर्शनम संगेनु हाती भितरी भगवंताले स्वरूप पळोंगेनु उठत असले एक चिंतने आमगेले भारतीय चिंतने लक्ष्मी हाती तुदी भितर उरता सरस्वती मध्य भागा भितर उरता मणी भागा भितरी हंग गौरी उरता थोडे लोक गोविंद म्हणताची ते आज काले तसले पाठांतर आमगेली गुरु परंपरे पाठांतर भितरी हंगा दुर्गा देवी पार्वती म्हणजे आमगेली गुरु परंपरेचे पाठ
कारण आदिशक्ती ते आदिशक्ती स्मरण करून आम्ही जीवना भितर मुखार वचका म्हणजे भारतीय चिंतने भारतीय पद्धती अशानु आम्ही उठत तरी पहिले करचे प्रार्थने हे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले स्थिते गौरी प्रभाते कर दर्शनम म्हणून भगवंता स्मरण करून आम्ही उठत आहो भगवंताक मुखार दबवून आम्ही मुखार काम होत आहो नंतर भूमी प्रार्थना असा समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे म्हणून मागील मस्त आवय लोक होत असतात तिने म्हणता असायचे मागेले मिच्चो लोक दोळ होड सोड हे कितने बेन म्हणता असायचे पण पळे येत असायचे उरो तिंग तिंगली भाव होते काय नाका म्हणना आम्ही जालेरी प्रायशः एवढा आमक गुतोर का एवढा आमक कळ घेऊ का कारण किते आमगे दिवस कोणातून आराम जाऊ का भगवंतातून आराम जाऊ को भगवान स्मरण सुरुवात जाऊ का आमगे दिवस कशी अर्जुनाने भगवंता मुखार दवंगेन तो तिगली यात्रा कल की विजयी यात्रा भी तो पूर्ण जांगेन यशस्वी झाल की तसे आमगे जीवन याच नाही सुरुवात करता अशी सकांडानो त्यांना कोणा याद धरून घेऊ का आम्ही कोणा मुखार धरून घेऊ का आम्ही भगवंताकत नाही वे ते स्मरण कर आमगे कुलदेवा स्मरण कर का इष्टदेवा स्मरण कर का रामदेव स्मरण कर का आमगे गुरु स्मरण कर का आम्ही पुराचे आमगे गुरु सांगेल तत्व हे पुराचे आमका उठल तशीच हे कळंगे न तू देवाला इष्ट स्मरण कर रे गुरु स्मरण कर रे मुका सर रे म्हणून हे एक जीवनाची परिपाठी अनुर आमगे जीवना भितरी त्यांना हे एक प्रार्थना करून देवा स्मरण करा मुका सरताची त्याने किती म्हण झाले आमगे जीवनाचे प्रथम स्टेप आम्ही कोणा जाऊन घेतला म्हणजे भगवंत जाऊन घेतला म्हणजे ते दबन गेले मुखार चलता गेले म्हणजे असले आम्ही किती आता म्हणजे जीवना भितरी विजयी जाता म्हणजे नाही बो अशानु आमगे म्हालगा लोकांना चिंतन कले चिंतन कन आमक सांगले उठच भितर तुम्ही भगवंत स्मरण करूया म्हणून आता कुठच भितरी कोणा स्मरण येता हा करेक्ट मोबाईल स्मरण येता पहिले कोणाला व्हॉट्सअप असा कोणाला फेसबुका भितर इंस्टाग्रामा भितर कोण फर्स्ट पोट घातला कित कला म्हण फर्स्ट त्या पळयताची आणि थोड्या लोकांना घरा भितर विचारचे काम म्हणा नट नटी लोकांना पोट उठता ते एक आनंद तिंका विकृत आनंद तिंक पडची भितर एक जीवना भितर फ्रेशनेस तिंका अब्बाबा चंद्र एक रूप पडेले तिंक पळून उठताची अष्टुची जाऊन प्रायशः आज आम्ही देवाक खंयची सायडा घालता असाची मनमाने करता असाची अशानु मांग कडशान जीवन करता असं म्हणजे सत्य आज आम्ही कळण घेऊ केलं जर आम्ही देवाक प्रधान स्थान देऊन देवा मुखार तवून देवा स्मरण प्रथमता कन आम्ही जर उठल असतरी प्रायशः जीवन खंयचे वाटे वचक आशिल्ले ते वाटे वच्चे बदल काही संदेहत ना अशानु आमगे म्हालगड लोकांनी कल्ल चिंतने अशें आसा सुरुवातीक भगवंत स्मरण करून सुरुवात कर का अंतिम घट्ट भितरी रात्रीक आणि कित कर का आम्ही नित्य असताना भगवंताले स्मरण करूची निदका म्हणून कारण किते आमगे जीवनाचे आदि आणि अंत्य कोण जाणूर का भगवंत जाणूर का ज्याने भगवंत जीवनाचे आदि अंत्य जाणूरता त्याने आमगे जीवन किती जाता वता आनंदमय जाता वता त्याची मधमधे स्मरण करू सांगला आमका संध्यावने टायमारी देवा पूजे टायमारी जेवणा टायमारी देवलाची टायमारी नाही सांगल ना एवढं सांगला कित्याक सांगला मध्यमध्ये स्मरण उरो म्हणून मध्यमध्ये गेले चिंतन करता उर्या तुम्ही म्हणून तुमचे जीवन सगळे भगवन्मय जावं म्हणून खंय भगवंत असा यत्र योगेश्वर कृष्ण खंय भगवंत असा थंय विजय जय संपत्तू आमका मिळणं मेळटो अशानु हे किती भारतीय संस्कृती असा संस्कृती तळहदीची भगवंतान असा म्हणजे सत्य आज आम्ही अर्थ करून घेऊ केला हे किती अर्जुनाला कथा असा एक कथा नाही ते एक सत्य आम्ही किती कळून गेलेली आम्ही विजयीच्या भीत म्हणजे सांगत असले एक अद्भुत संदेश म्हणजे केन्ना आम्ही कळून घेताची त्या जीवना भितर आम्ही परिवर्तन करून घेवच्या शकताची थोडे लोक उठतात पळी का कितले गडबडी भितर उडता की गलबी गलबिली भितर उडताची समाधानात ना किती गलबिली जाता सुमो टाइम उठले की नाही गलबिली जाता जीवना भितर म्हणून शेवटा केले रे सुमो टाइम उठा थोडे लेट का उठले की जाता गडबड येतात नावाच्या का चा पिऊ का किती कर 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 सुमो 15 निमिष पहिले उठले रे सुमो टाइम उठले काही गलबिली जात जीवना भितर
शांत उरते मन आमगेले त्याने शांत मनाक आम्ही भगवंत स्मरण करून उठायची शक्त नाही आम्ही जाल्लेरी आज आम्ही तशी करता असा किते आम्ही भारतीय जाण असा किते हे एक व्हड प्रश्न आजी म्हाका हे कळंक घेऊ का तुम्ही सांगू घेवचे का तर म्हणटा असा आम्ही कळंक घेऊ का म्हळ्यार हा तो कळंक घेतालो हा ह्यो करतालो ताका म्हाका हे कळंक घेवक म्हळ्यार कितें जाता तूं मुटलो म्हण घेवका म्हाका हे कळंक घेवका म्हण हांव कशें आसा म्हण हांव कशें चलता आसा म्हण तेन्ना एक परिवर्तनाची वाटी सुरवात येता भारताचे प्रत्येक चिंतन आसा महाभारताचे ते प्रत्येक हेजेक आमकां योग्य संदेश दिता असं म्हणजे कथा आम्ही चिंतनेत दवरून घेया